नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आम्ही जरा एक नवीन संकल्पना घेऊन येतोय. कारण बऱ्याच लोकांची, विद्यार्थ्यांची मागणी आहे की स्पेशल ग्रामर बॅचेस घेतल्या गेल्या पाहिजेत. बरेचसे क्लासेसमध्ये ग्रामर शिकवलं जातं, पण टेक्स्ट बुकच्या आधारे शिकवलं जातं. आणि मलाही बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे. मी पण आतापर्यंत टेक्स्ट बुकच्या माध्यमातूनच शिकवत होतो. पण असं जाणवलं की ते फक्त आपण शाळेच्या, कॉलेजच्या मार्क्स मिळवण्याच्या मर्यादेपर्यंत शिकवलं जातं. जर आपण डिटेल ग्रामरचा अभ्यास केला तर आपल्याला बऱ्याच गोष्टी फायदेशीर ठरू शकतात. आता एक कन्सेप्ट चालू आहे संपूर्ण आधुनिक काळामध्ये. प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं की आपल्याला इंग्लिश बोलता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे. आता माझा जो अनुभव आहे तो वेगवेगळ्या आपल्याला त्या ठिकाणी आलाच असेल, कारण मी पण या व्यवसायामध्ये साधारणतः 25 ते 30 वर्षापासून पडलेलो आहे. विविध प्रकारचे अनुभव त्या ठिकाणी येतात. पण आता सध्या असं जाणवलं की मुलं इंग्लिशला बरेच घाबरतात, त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड दिसतो. त्यामुळे भीती वाटते आणि मग ते बोलायलाही घाबरतात, शिकायला घाबरतात. म्हणून असं एक मनात संकल्पना आली की चला आपण एक स्पेशल ग्रामर बॅचेस मुलांसाठी सुरू करूया. आता पहिल्या यामध्ये आम्ही 3 साधारणतः कन्सेप्ट ठेवले. पहिली कन्सेप्ट आहे बेसिक ग्रामर. आता बेसिक ग्रामर म्हणजे काय? तर साधारणतः शालेय जीवनामध्ये जे 5वी ते 10वीचा वर्ग असतो त्याला बेसिक ग्रामर जर आलं तर त्याच्या मार्क्समध्ये, रिझल्टमध्ये थोडीशी इम्प्रूव्हमेंट वाटते. आणि दुसरी संकल्पना आहे आमची ॲडव्हान्स ग्रामर. ॲडव्हान्स म्हणजे आधुनिक ग्रामर की जे साधारणतः 11th आणि 12th लेवलला फायदेशीर ठरू शकतं. आणि तिसरी संकल्पना अशी तयार करण्याचा प्रयत्न आहे की कॉर्पोरेट लेवलला आपण इंग्लिश ग्रामर पण शिकवलं पाहिजे. सध्या आता आपल्याकडे बेरोजगारी भरपूर आहे आणि त्याचं कारण तेच असेल माझ्या तरी मते की इंग्लिशमध्ये आपले विद्यार्थी कमी पडतात. मराठी माध्यमाचे जे विद्यार्थी आहे त्यांना मोस्टली जे प्रॉब्लेम्स तयार होतात ते साधारणतः इंग्लिश ग्रामरलाच होतात. आपण पाहतो की दरवर्षी MPSC, UPSC, क्लास 1, क्लास 4 जे पदं भरली जातात, त्या विद्यार्थ्यांना जर आपण विचारलं परीक्षा झाल्यानंतर की तुम्हाला कुठली अडचण येते, तर ते बरेच विद्यार्थी सांगतात की इंग्लिश ग्रामरलाच मला अडचण यायला लागते. आणि तुम्हाला माहितीच आहे की इंग्लिश इज अन इम्प्रेसिव्ह लँग्वेज. इफ यू कमांड ओव्हर इंग्लिश, यू कॅन wander here and there in the world without any questions, without any fear. म्हणून इंग्लिश येणं गरजेचं असतं. तर आपल्याकडे आपण अशा 3 लेवलला इंग्लिश ग्रामर स्पेशल बॅचेस सुरू करणार आहोत. यामध्ये आता बरेच लोक म्हणतात की मला इंग्लिश स्पीकिंग कोर्स करायचा आहे, इंग्लिश स्पीकिंग कोर्स करायचा आहे. तर मला तरी असं वाटतं माझ्या अनुभवानुसार की इंग्लिश स्पीकिंग कोर्स करण्यासाठी आधी तुम्हाला बेसिक ग्रामर शिकणं गरजेचं आहे. आणि ते जर बेसिक ग्रामर आलं तर मग तुम्हाला वाक्य बनवताना अडचण येत नाही. बऱ्याच मुलांना हाऊ टू मेक सेंटेन्सेस इन इंग्लिश, दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉब्लेम ऑर बेसिक प्रॉब्लेम. म्हणून आपण आधी ग्रामरकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि म्हणून असं म्हणतो आपण की ग्रामर इज कॉल्ड दी सोल ऑफ लँग्वेज. कुठलीही भाषा घ्या विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याला कोणत्याही भाषेवर कमांड करायचं असेल तर आपल्याला त्या व्याकरणाकडे, ग्रामरकडे लक्ष द्यायलाच पाहिजे. तर आपण आता या 3 बॅचेसमध्ये, साधारणतः 3 कन्सेप्टमध्ये आपण स्पेशल ग्रामर बॅचेस चालवणार आहोत. यामध्ये तुम्हाला बेसिक जे स्किल्स आहेत तुमच्या, रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग, ह्या तर क्लिअर होतीलच, पण इच अँड एव्हरी पॉइंट तुम्हाला कळेल. कारण बेसिक ग्रामर, डिटेल ग्रामर केल्याशिवाय तुम्हाला ते कळणार नाही. मग मला असं म्हणायचं होतं की आता नेमकं ग्रामर कोणतं शिकवलं जाईल, कुठून सुरुवात करायची. कारण विद्यार्थ्यांना बरेच लोक सांगतात बेसिक येत नाही, बेसिक येत नाही. बेसिक म्हणजे नेमकं काय? तर बेसिक आपल्याकडे साधारणतः मराठी माध्यमाच्या मुलांना
जी बेसिक द्यायला पाहिजे ते दिलं जात नाही. मी तर 100% गॅरंटीने सांगतो की आमच्याकडे आल्यानंतर त्याला फक्त एक अट राहील इंग्लिश स्पीकिंग ग्रामर करण्यासाठी की त्याला मराठी सुद्धा वाचता आलं पाहिजे. जर ज्या विद्यार्थ्याला मराठी वाचता येत असेल आणि मराठी बोलता येत असेल तर मी 100% दावाने सांगतो की तो माझ्याकडून शिकल्याशिवाय राहणार नाही. कारण मला पहिल्यापासूनच एक मेथड इंग्लिश शिकवताना आवडते, ती म्हणजे ट्रान्सलेटिव्ह मेथड. If you follow all the rules of the English language in Marathi, then you can understand easily. आता ट्रान्सलेटिव्ह मेथड्स म्हणजे काय? तर आपलं जे बॅकग्राऊंड आहे घरचं ते साधारणतः मराठी जास्त आहे. आपले जे पॅरेंट्स आहेत ते दे शुड ऑलवेज टॉक इन इंग्लिश बिकॉज बॅकग्राऊंड इज टोटली मराठी आणि ती मुख्य अडचण वाटते. पण ट्रान्सलेटिव्ह मेथड्समध्ये कसं असतं साधारणतः इंग्लिश इंटू मराठी, मराठी इंटू इंग्लिश असं जे मेथड्स आपण वापरले तर साधारणतः माझं तरी मत आहे की जास्त प्रमाणात लवकरात लवकर आपण इम्प्रूव्हमेंट करतो इंग्लिशमध्ये. मग आता आम्ही आमच्या बॅचेसमध्ये साधारणतः काय शिकवणार, तर सुरुवातीला बेसिक शिकवलं जाईल. आता बेसिक म्हणजे काय, आम्ही तर ABCD पासून सुरू करतो. ABCD अल्फाबेट्स, तुमचे कॉन्सनंट, तुमचे वॉवेल्स. कारण इथून जर सुरुवात केली तर मनातली जी भीती आहे विद्यार्थ्यांची ती निघून जाते. त्यालाही असं वाटतं की आपणही काहीतरी वाक्य बनवू शकतो, आपणही एक दोन वाक्य बोलू शकतो, कारण त्याला कॉन्फिडन्स त्याचा इम्प्रूव्ह होतो. आणि म्हणून आम्ही त्या बेसिकला जाणार आहोत. आता यामध्ये त्या बॅचेसमध्ये आपण काय काय शिकणार आहोत, तर साधारणतः आपण 2 भाग त्याचे डिवाइड केले, व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2. तर 1 मध्ये साधारणतः नाउन्स येतील, सिंग्युलर येईल, प्लुरल येईल, जेंडर शिकवले जातील, प्रोनाउन्स आहे. मग काही प्रमाणात आपल्याला बरेच ग्रामर येऊन जातं पण व्होकॅब्युलरी राहत नाही, शब्द भरणा राहत नाही, तेही शिकवलं पाहिजे. ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब म्हणजे जे पार्ट्स ऑफ स्पीच आहे ते सर्व त्या ठिकाणी डिटेल जर घेतले आणि प्लस मॉडल ऑक्झिलरी तर आपल्याला मला नाही वाटत की काही अडचण येईल. आणि म्हणून मला असं म्हणणं आहे की आपण या बॅचमध्ये माझा पहिलाच व्हिडिओ आहे ते तुम्ही शांततेने घरी ऐकवा, तुम्ही स्वतः ऐका आणि मग पुढचे जे व्हिडिओज आहेत ते बघा. मी 100% दाव्याने सांगतो की मी दिलेले व्हिडिओज जर तुम्ही प्रत्येक शांततेने फॉलो केले तर तुम्हाला 100% ते उपयुक्त ठरू शकतात. म्हणून मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की आपल्या या स्पेशल ग्रामर बॅचेसला तुम्ही आपले मित्र मंडळी जे नातेवाईक असतील त्यांनाही सुचवा आणि याचा फायदा घ्या. तर या ठिकाणी आपण जी ग्रामरचा संकल्पना तर त्याच्यात स्पेशली मला स्पर्धा परीक्षेत जी बसणारे विद्यार्थी आहेत ना त्यांच्यासाठी आपण एक चांगल्यापैकी रूल्स आणि रेग्युलेशन ठेवले. जर ते साधारणतः 500 रूल्स आम्ही छोटे मोठे तयार केले आहेत, ते जर रूल्सने विद्यार्थी शिकला तर जे एरर्स असतात, करेक्ट द एरर्स असा एक प्रश्न असतो बऱ्याच लोकांना. टेन्स जर चांगले असतील तर कुठे V1 वापरावा, कुठे सेकंड फॉर्म वापरावा, कुठे थर्ड, तर या गोष्टी त्या ठिकाणी कळतात. आणि माझं तरी असं म्हणणं आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये जे विद्यार्थी बिचारे त्यांना गणित येऊन जातं बऱ्याच वेळेस, काही अदर ऍक्टिव्हिटीज पण ते करतात जनरल नॉलेजच्या, पण मुख्य अडचण जी आहे ती आपली इंग्लिश ग्रामरची राहते आणि ती काही सॉल्व्ह होत नाही. आता आम्ही पण बऱ्याचशा परीक्षा दिल्या तर आम्हालाही त्यावेळेस त्या अडचणी आल्या होत्या, पण आता आम्ही त्याच्यानंतर शिकलो आणि मग शिकवण्याचा प्रयत्न करतो. पण मला तरी असं वाटतं की आमच्या क्लासमधून बरेचसे विद्यार्थी पास आउट झालेत, तलाठी झालेत, काही PSIच्या परीक्षेला त्या ठिकाणी अपिअर केलंय, MPSC UPSCच्या लेवलला आपण शिकवतोच आणि त्याचा तुम्ही फायदा घ्या असं मला वाटतं.